हाय नमस्ते सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला. कसे आहेत मग सर्व? मज्जेत आहेत ना? तर मी पण मज्जेत आहे. आज आम्ही आलो होतो, आमची जी माळकुपची नदी आहे ना, तर त्या नदीवर आलो होतो आम्ही. तर आमचा प्लॅन होता खेकडी धरून माशाचं कालवण करून खायचं. खेकडी धरायचं होतं, माशाचं कालवण धरून कालवण करून खायचं होतं. पण तो प्लॅन रद्द झाला कारण जी माझी लहानी मुलगी आहे ना, तर ती गेली शाळेत. तर ती गेलेली आहे शाळेत. तर त्यांना शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं मग शनिवार रविवारीच आम्ही येणार आहेत कालवण करून खायला. तर ही माझ्या मागं ही नदी आहे. तर कशी नदी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पोरांनी ज्यावेळेस आम्ही म्हणजे घरून यायचं होतं त्यावेळेस त्याच्या अगोदरच पोरांनी चांगले बऱ्याचपैकी 2-4 किलो त्या पोरांनी मासे धरलेत. आणि नितीनं पण आलता, तर त्यांनी चांगले मासे धरलेत, मासे धरून ठेवलेत त्यांनी. तर आम्ही आंबे म्हणलं, आंबे जे आपले आंबे असतात ना, याच्यात रानात जे आंबे असतात ना, तर ते आंबे आम्ही घ्यायला आलो होतो. तर धरलेत म्हणजे घेतलेत आंबे घेतलेत आणि पोरांनी खेकडी पण धरल्यात. तर ही आमच्या गावची नदी आहे. आणि जर पलीकडची आहे ते तिकडं, तर पोरांनी मासे धरलेले मी तुम्हाला दाखवते. नितीन उभा राहिला इथं. तर इतकं भारी फ्रेश वाटतं. आपण ज्यावेळेस सारखं घरात बसून राहायचं, घरात बसून आपण बोर होतं. तर आपण घराच्या बाहेर निघलो असं रानात शिळींकडे जायचं, कुठं कामाला जायचं, कुठं आम्ही येतो फिरायला येत असतो, माशांना येत असतो. तर एकदम भारी असं फ्रेश वाटतं. तर आज आभाळा पण येतंय, पाऊस पण अधूनमधून पाऊस पण येत असतो. ते एकदम मस्त फ्रेश वाटतं. तर पोरांनी मासे धरलेले, चला आपण बघू. पोरांनी मासे धरून ठेवलेले आहेत. त्यांचा प्लॅन चाललाय आता मासे भाजून खायचा. तर ह्या पोरांनी मासे धरून ठेवलेले आहेत आणि इकडं पाठीमागं आता त्यांचा प्लॅन चाललाय मासे भाजून खायचा. चला तर आपण मासे बघू. सरपण पण बरं जाणून टाकलंय. ए तुम्ही का म्हणत का? हा तर हे जाळ पेटावलाय आता आणि चिलाप्या भाजून खायचं काम चाललंय आता यांचं इथं. ए बोला आता आम्ही चिलाप्या हा थांब थांब हा बोला. बोल अरे बोल बोल ना. तर पोरं बोलायला लाजत राहिलेत, त्यांना लाजा वाटत राहिलेत बोलायला. तर आंबे आणले होते, तर मला तर आंबे खायला भेटले नाही. काय नाही, आंबे आणून ठेवलेत आणि चिलाप्या आता भाजायच्यात चुलीवर ठेव जाळावर. तर या मासे खायला, भाजलेले मासे कालवण. आता शनिवार रविवारीच कालवण करायचंय. तर या मग मासे खायला सगळे. तर आपण शनिवार रविवारचं पुरी ज्यावेळेस घरी असते ना, त्यावेळेस पुरीला घेऊन येणार आहे मी आणि माशाचं कालवण करून खायला. तर आपण माशाचं कालवण किती पण आपण घरी माल मसाल्यामध्ये कालवण करा, पण ते माल मसाल्यामधलं कालवण भारी नाहीच लागणार. आपण रानामध्ये येतो, मीठ मिरचीमध्ये नुसतं कालवण केलं तरी ते कालवण एकदम भारी लागणार, कारण की ती चवच वेगळी असती. रानातली चव वेगळीच असती. तर सगळ्या माझ्या बहीण भावांना माझं एक सांगणं आहे, जसं इंस्टाग्रामला तुम्ही मला सपोर्ट केला, जसं प्रेम दिलं, तसं तुम्ही यूट्यूबला पण मला सपोर्ट करा, प्रेम द्या, लाईक कमेंट करी जात जा. आणि थोडंफार माझ्याकडून चुकलं असं म्हणजे बोलण्यात असं चुकतं, तर थोडं समजून पण घ्या. तर आज बुधवारचा बाजार असल्यामुळं आम्हाला जायचं आहे बाजाराला. पोरांना आता पोरांच्या आता सोमवारपासून शाळा चालू झाल्यामुळं
जे वह्या असतात दप्तर असतात ते घ्यायचे, पुस्तकं आणि कपडे पोरांना तर भेटलेले आहेत. नितीनला नाही भेटले, तो 8वीला आहे ना, तर मग त्याला नाही भेटलेत हे कपडे नाही भेटलेत त्याला. तर त्याला कपडे नाही भेटलेत. कोमलला भेटलेत कपडे. जी माझी लहान मुलगी आहे ना, तर ती आता 5वीला गेली, तर तिला कपडे भेटलेत, पुस्तकं भेटलेत. नितीनला पण पुस्तकं भेटलेले आहेत. तर मग आज बुधवारचं आज जायचं पाणीपुरी खायचं पाणीपुरी खायचं आणि बाजार पण करू. तर किती फ्रेश, एकदम फ्रेश वाटतं इकडं आम्ही आलोत ना, एकदम असं फ्रेश वाटतं वातावरण. आभाळ पण येतं जातं. तर नक्की लाईक करी जा, कमेंट करी जा. आणि काय असं फॉलो इंस्टाग्रामला फॉलोच म्हणते, इंस्टाग्राममध्ये तसं फॉलो करी जा. तर यांचं चाललं इकडं मासे भाजून खायचा कार्यक्रम चाललेला आहे यांचं इकडं. आमच्या नदीचं असं वातावरण आहे. नदीला आम्ही आलो ना तर एकदम फ्रेश असं वाटतं, हवा एकदम भारी अशी चाललेली आहे, तर एकदम फ्रेश वाटतं. मी अजून जेवले नाही, घरी जाऊन ना आता जेवायचं आहे मला. बघा ही आमची नदी, या असं नदीचं इकडून कुठे गेली धबधबा, असा धबधबा नदीचा चालू आहे. आम्ही धुणं झालं इथंच येत असतो. तर आता घरी जाऊन मग जेवण खावणं करावं लागतील. इथं आता माशांचा मासे खावा लागते. कुठे मासे भाजत राहिले? हा, आम्ही खायला थांबलो. चला तर मग बराच टाइम झाला इकडं येऊन. चला मग.